जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, आपण सगळे रोज म्हणतो मन लागत नाहीये, मन शांत नाही, मन फार चंचल आहे. पण खरं सांगायचं तर मन हे शत्रू नाही, तर असंस्कारित मित्र आहे. भगवद्गीतेत अर्जुन म्हणतो, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवद्रहम. मन फारच चंचल, बलवान आणि हट्टी आहे. आज आपण पाहणार आहोत मन का चंचल होते, संतांनी मनावर कसे विजय मिळवले आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय करू शकतो. मन चंचल का असते बरं? कारण ते इंद्रियांशी जोडलेले आहे, बरोबर? डोळे पाहतात, मन धावते. कान ऐकतात, मन गुंतते. जिभेने चव घेतली, मन आसक्त होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न असेल तर संसारही सुखाचा वाटतो, आणि मन अस्वस्थ असेल तर वैकुंठही बेचैन वाटते. मित्रांनो, मी तुम्हाला एक बोधकथा सांगतो, माकड आणि मन. एक साधू म्हणायचा, मन म्हणजे मद्यपान केलेले माकड. माकड आधी चंचल, त्यात दारू दिली, त्यावर विंचू चावला आणि त्याला भूत लागले. आपले मनही तसेच असते. इच्छा, राग, लोभ, मत्सर, भीती सगळे एकत्र. याच्यातून बोध काय होतो मित्रांनो? मनाला जबरदस्तीने बांधता येत नाही, पण हळूहळू संस्कार देता येतात. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात, जैसे जलात चंद्र प्रतिबिंब दिसे, तैसे मन निर्मळ झाले की परमात्मा दिसे. मन स्वच्छ असेल तर देव दूर नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन रे तू थांब जरा, राम नाम घे साजरा. तुकाराम महाराज मनाशीच बोलतात, कारण मनाशी मैत्री केली तरच मन ऐकते. संत नामदेव महाराज म्हणतात, अंतरी निर्मळ भाव, तेथेच देवाचा वास. देव बाहेर नाही, मन शुद्ध झाले की तो आतच सापडतो. मित्रांनो, तुम्हाला अजून एक बोधकथा सांगतो, राजा आणि आरसा. एक राजा सतत अस्वस्थ असे. तो एका संतांकडे जातो आणि त्यांना सगळे सांगतो. संत त्याला आरसा दाखवतात आणि म्हणतात, हा आरसा जर धुळीत ठेवला तर तुला चेहरा दिसेल का? राजा म्हणाला, नाही. संत म्हणाले, मन हा आरसा आहे, इच्छा, वासना ही धूळ आहे, आणि नामस्मरण, सेवा, सद्विचार हे पाणी आहे. मित्रांनो, यांच्यातून बोध काय होतो बरं? मन बदलले नाही तर जग बदलत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण काय करू शकतो? 1. नामस्मरण करू शकतो. मन रिकामे ठेवले तर ते वाया जाते. नाम दिले तर ते स्थिर होते. 2. श्वासावर लक्ष केंद्रित करू शकतो. राग आला की 5 खोल श्वास, मन लगेच थोडे शांत होते. आणि 3. संत वाणीचा संग. दररोज 1 अभंग, 1 ओवी, मनावर हळूहळू संस्कार होतात. 4. अपेक्षा कमी आणि स्वीकार जास्त. म्हणजेच बघा, मन दुखावते कारण अपेक्षा जास्त असतात. मित्रांनो, मन चंचल आहे म्हणून घाबरू नका. संतही आपल्यासारखेच होते, पण त्यांनी मनाला दिशा दिली. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, मन झाले हरिचरणी, तेथेच झाली शांती. मन देवाकडे लागले की चंचलतेचे रूपांतर चैतन्यात होते. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयावर. जय जय राम कृष्ण हरी. जय भवानी, जय शिवाजी.